हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य आपण ऐकलं। हे वक्तव्य त्यांनी केलं त्यामागे त्यांचा फार महत्त्वाचा उद्देश होता। राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही त्यांना सांगायचं होतं। 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय घेतले। त्यामध्ये सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण। या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी जरांगे सारखा मराठा उपोषणकर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस मी तुला नाही हरवू शकत, तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको। तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले। सारथी संस्थेची स्थापना केली। सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजनांअंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला। मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल, अण्णासाहेब पाटील मंडळाद्वारे कर्ज योजना असेल, असे अनेक फायदे त्यांनी मराठा समाजाला पोहोचवले। असं असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषणकर्ता मनोज जरांगे कशा भाषेत मुख्यमंत्र्यांसाठी शब्द वापरत होता हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही। देवेंद्र फडणवीस मी तुला नाही हरवू शकत, तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको। तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या। 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावर रुजू झाले। राज्यहिताचं त्यांनी कार्य केलं। अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवित राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल जे असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं, त्याला ते जागले देखील। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।